नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के पाटील अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा पार्ट नंबर 4 म्हणजे व्हिडिओ लेक्चर नंबर 4. लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 फिनिश केला होता. ओके, आणि त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल होमवर्कला दिलं होतं. त्याचा आन्सर मी तुम्हाला लास्टमध्ये आपण डिस्कस करूया. आता आजचा आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे दॅट इज ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये लिनियर इक्वेशन सॉल्व केल्या. ओके, त्या ठिकाणी आपण काय यूज केली? त्या ठिकाणी आपण एलिमिनेटिंग वन व्हेरिएबल वाली मेथड यूज केली. आता आपण ग्राफच्या हेल्पने सुद्धा आपण लिनियर इक्वेशन सॉल्व करू शकतो. त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी असा क्वेश्चन विचारला जाईल, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड. 3 किंवा 4 मार्क्सला क्वेश्चन विचारला होतो. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि इझी सुद्धा आहे. ओके, प्रॅक्टिस केली तर फारच इझी जाणार आहे तुम्हाला आणि सिंपल आहे, फार सिंपल आहे. फक्त प्रॉपरली अंडरस्टँड करून घ्या. एक एक कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी प्रॉपरली अंडरस्टँड करूया. फर्स्ट ऑफ ऑल लेट्स लर्न कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. आता कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आता या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये बघा, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय ॲक्च्युली? जो आपला ग्राफ असतो ना, त्या ग्राफलाच आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणतो. म्हणजे काय? ही जी हॉरिझॉन्टल लाईन असते, ही जी हॉरिझॉन्टल लाईन दिसते तुम्हाला, दिस इज नोन ॲज अ एक्स ॲक्सिस. ओके, क्लिअर आहे? आणि ही जी व्हर्टिकल लाईन आहे, दिस इज नोन ॲज अ वाय ॲक्सिस. आणि एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला ज्या पॉईंट, म्हणजे हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे, आपण असं म्हणू शकतो की पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस इज कॉल्ड ॲज अ ओरिजिन. म्हणजे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात, एकमेकांना छेदतात, त्याला आपण म्हणतो ओरिजिन. क्लिअर आहे? ओके, आता ह्या ओरिजिनच्या राईट हँड साईडला हा जो आहे ओरिजिन, हा जो ओरिजिन दिसतोय तुम्हाला, हा ओरिजिन पॉईंट, याचा जो राईट हँड साईड इकडचा जो पॉईंट आहे, हा जो आहे दिस इज नोन ॲज अ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. आणि या ओरिजिनच्या लेफ्ट हँडला जो आहे दिस इज नोन ॲज अ निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. त्याला आपण एक्स डॅशने डिनोट करतो. तसंच हा जो ओरिजिन आहे, या ओरिजिनच्या अबोवला जो आहे दिस इज अ पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. आणि या ओरिजिनचा जो बिलो पार्ट आहे दिस इज अ निगेटिव्ह ॲक्सिस. निगेटिव्ह ॲक्सिस आपण वाय डॅशने रिप्रेझेंट करतो. बघा, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला कोणते नंबर्स असतात? पॉझिटिव्ह नंबर्स असतात. निगेटिव्ह ॲक्सिस कोणते नंबर रिप्रेझेंट करतो? निगेटिव्ह नंबर रिप्रेझेंट करतो. पॉझिटिव्ह ॲक्सिस पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह ॲक्सिस रिप्रेझेंट निगेटिव्ह नंबर. क्लिअर इथपर्यंत? ओके, त्याच्यानंतर एव्हरी पॉईंट हॅज अ, प्रत्येक पॉईंटला काही कोऑर्डिनेट्स असतात. एव्हरी पॉईंट हॅज अ सम कोऑर्डिनेट, प्रत्येक पॉईंट. आता या ठिकाणी बघा, सपोज मी लिहिलं या ठिकाणी हा पॉईंट आहे, लेट्स से पॉईंट पी. ओके, आता या ठिकाणी सपोज हे अंडरस्टँड करूया आपण. आता या ठिकाणी बघा, त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे बघा, हा एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, म्हणजे आपण याला काय म्हणतो? कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम पण म्हणतो, किंवा जस्ट कोऑर्डिनेट सिस्टीम पण म्हणतो, किंवा त्याला आपण ग्राफसुद्धा म्हणतो. बरोबर आहे? ओके, कळतं इथपर्यंत? त्याच्यानंतर आता ह्या ठिकाणी बघा, जसं की हा जो आहे याला आपण फर्स्ट क्वाड्रंट म्हणतो. दिस इज अ सेकंड क्वाड्रंट, दिस इज युअर थर्ड क्वाड्रंट अँड दिस इज युअर फोर्थ क्वाड्रंट. ओके, बघा, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. त्याच्यानंतर बघा, आता या ठिकाणी सपोज मी या ठिकाणी एखादा पॉईंट घेतला. ओके, प्रत्येक पॉईंटचे एक लोकेशन असते. ओके, एव्हरी पॉईंट हॅज अ सम लोकेशन. म्हणजे एक पॉईंट जर घेतला, इथं जर पॉईंट घेतला तर मी तो कोणता क्वार्टरमध्ये? फर्स्ट क्वार्टरमध्ये. इथं जर पॉईंट घेतला तर तो सेकंड क्वार्टरमध्ये. इथं पॉईंट घेतला तर थर्ड क्वार्टरमध्ये. इथं जर पॉईंट घेतला तर तो फोर्थ क्वार्टरमध्ये. म्हणजे ग्राफमध्ये प्रत्येक पॉईंटची एक पोझिशन असते. ओके, ती पोझिशन एकतर या ठिकाणी क्वाड्रंटमध्ये असते. हे काय आहेत? 1 2 3 4 दे आर द क्वाड्रंट्स. काय म्हणतात त्याला? आपण क्वाड्रंट म्हणतो. किंवा पोझिशन पॉईंट एकतर क्वाड्रंट्समध्ये लाईज करतात, किंवा दे आर लाईज ऑन द ॲक्सिस, किंवा ते कशावर लाईज करतात? ॲक्सिसवर लाईज करतात. ओके, हे पण आपण प्रॉपरली अंडरस्टँड करूया. बघा, तर या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं की एव्हरी पॉईंट हॅज अ सम कोऑर्डिनेट्स. आता किती कोऑर्डिनेट्स असतात? सम कोऑर्डिनेट म्हणजे किती कोऑर्डिनेट्स असतात? सो एव्हरी पॉईंट हॅज 2 कोऑर्डिनेट्स. प्रत्येक पॉईंटला 2 कोऑर्डिनेट्स असतात. पहिला कोऑर्डिनेट असतो एक्स आणि दुसरा कोऑर्डिनेट असतो वाय. रिमेंबर दॅट ही एक ऑर्डर पेअर आहे. दिस इज अ ऑर्डर पेअर. काय म्हणतात त्याला आपण? याला आपण म्हणतो दिस इज अ ऑर्डर्ड
पेअर काय म्हणतो याला, ही जी आहे एक ऑर्डर्ड पेअर आहे. आता व्हॉट इज ऑर्डर पेअर? ऑर्डर पेअर म्हणजे ती काय करते, एक ऑर्डर फॉलो करते. म्हणजे फर्स्ट ऑलवेज एक्स कोऑर्डिनेट असणार आहे, सेकंड ऑलवेज वाय कोऑर्डिनेट असणार आहे. आता ऑर्डर पेअर म्हणजे काय, जसं अल्फाबेटिकल ऑर्डर असते की ए नंतर बी येतो, बी नंतर सी येतो, सी नंतर डी येतो, तसंच एक्स फर्स्ट येईल देन वाय. जसं एक्स वाय, वाय पहिले येईल का नाही, अगोदर एक्स अँड वाय. म्हणजे फर्स्ट इज द एक्स कोऑर्डिनेट, सेकंड इज द वाय कोऑर्डिनेट. सपोज मी तुम्हाला आता एक पॉईंट दिला, सपोज हा लेट्स से पीच पॉईंट घेऊ आपण. ओके, 2,-1. ओके, तर या केसमध्ये एक्स कोऑर्डिनेट किती आहे, या केसमध्ये एक्स कोऑर्डिनेट आहे 2 आणि वाय कोऑर्डिनेट किती आहे, -1. ओके, सो एक्स कोऑर्डिनेट इज 2, वाय कोऑर्डिनेट किती आहे, -1 आहे. सपोज मी एक क्यू पॉईंट घेतला, सपोज या ठिकाणी दिलं मी की 3,2. तर एक्स कोऑर्डिनेट किती आहे, 3 आहे, वाय कोऑर्डिनेट किती आहे, 2 आहे. तर म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एव्हरी पॉईंट हॅज अ कोऑर्डिनेट्स. एव्हरी पॉईंट हॅज अ कोऑर्डिनेट म्हणजे प्रत्येक पॉईंटला कोऑर्डिनेट असतात. आता किती कोऑर्डिनेट असतात, एव्हरी पॉईंट हॅज अ 2 कोऑर्डिनेट. फर्स्ट इज अ एक्स कोऑर्डिनेट, सेकंड इज अ वाय कोऑर्डिनेट. म्हणजे मी आता असं माझं स्टेटमेंट असं चेंज करतो की एव्हरी पॉईंट हॅज अ 2 कोऑर्डिनेट. प्रत्येक पॉईंटला किती कोऑर्डिनेट असतात, 2 कोऑर्डिनेट्स असतात. हा जो एक्स आणि वाय हे कोऑर्डिनेट्स आहेत, फर्स्ट कोऑर्डिनेट, सेकंड कोऑर्डिनेट. ओके, म्हणजे हा एक्स फर्स्ट कोऑर्डिनेट, वाय इज अ सेकंड कोऑर्डिनेट. म्हणजेच या ठिकाणी काय, एव्हरी पॉईंट हॅज अ 2 कोऑर्डिनेट्स. प्रत्येक पॉईंटला किती कोऑर्डिनेट असतात, 2 कोऑर्डिनेट्स असतात. ओके, क्लिअर इथपर्यंत. त्याच्यानंतर ओके, आता ह्या ग्राफमध्ये ऑब्झर्व करू. ओके, हा जो आहे, तुम्ही ही जी डायग्राम आहे ग्राफमध्ये ड्रॉ करायची. ओके, ग्राफ पेजवर तुम्ही ड्रॉ करायचं. त्याच्यानंतर बघा आता हा जो 1 आहे, ओके, हा बघा या ठिकाणी 1 2. ओके, हे बघा या ठिकाणी ॲरो आहे. ॲरो म्हणजे आपल्याला जेवढं एक्सटेंड करायचं आहे, जेवढं वाढवायचं तेवढं आपण इकडे वाढू शकतो, इकडे आपण वाढू शकतो, वरती वाढू शकतो, खाली वाढू शकतो आपण. म्हणजे आपल्याला समजा जर 10 पॉईंट्स आहेत तर मग आपण 1 2 3 4 5, तर आपण ते ॲरो काय करणार, आपण एक्सटेंड करणार. म्हणजे ती लाईन काय करणार, एक्सटेंड करणार. लाईन हॅज अ ॲरो, बरोबर आहे का नाही. म्हणजे लाईन काय असते, या ठिकाणी तिला आपण जितकी पाहिजे तेवढे आपण एक्सटेंड करू शकतो, बरोबर आहे. क्लिअर इथपर्यंत. त्याच्यानंतर बघा पुढे हा जो 1 आहे, हा 1 ॲक्च्युली काय आहे, या 1चे आता तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की सर एव्हरी पॉईंट हॅज अ 2 कोऑर्डिनेट्स. मग हा पण एक पॉईंट आहे, हा पण एक पॉईंट आहे, हा पण एक पॉईंट आहे. सर या ठिकाणी तर एकच कोऑर्डिनेट दिसतोय. तर मी या ठिकाणी म्हणेल नो, देर आर 2 कोऑर्डिनेट्स. काय बघा, हा जो 1 आहे हा ॲक्च्युली काय आहे, दिस इज 1,0. 1,0. हा जो 2 आहे दिस इज 2,0. त्याच्यानंतर हा जो 0 आहे हा आहे 0,0. ओके, या ठिकाणी मी ओरली बोलतोय. ओके, तुम्ही डायग्राम मोठी ड्रॉ करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येईल. ओके, मी इथे लिहित नाही 0,0. हा -1 जो आहे, हा -1 ॲक्च्युली -1,0. हा -2,. इथे जागा कमी असल्यामुळे थोडंसं मी या ठिकाणी छोट्या फॉन्टमध्ये राईट करतोय असं म्हणू शकतात तुम्ही. ओके, क्लिअर आहे. हा 0,0, हा 1,0, 2,0, -1,0, -2,0. म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑब्झर्व करा. ओके, मला सांगा हा एक्स कोऑर्डिनेट, हा वाय कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट. आता या ठिकाणी बघा ना, बघा हा कोणता कोऑर्डिनेट आहे, वाय. हा कोणता कोऑर्डिनेट, वाय. हा कोणता कोऑर्डिनेट, वाय. हा कोणता कोऑर्डिनेट आहे, वाय. म्हणजे एक्स ॲक्सिसवर कोणते कोऑर्डिनेट 0 आहेत, वाय कोऑर्डिनेट 0 आहे. एक्स ॲक्सिसवर कोणते कोऑर्डिनेट 0 असतात, एक्स ॲक्सिसवर म्हणतो मी. एक्स ॲक्सिसवर ऑन द एक्स ॲक्सिस एव्हरी वाय कोऑर्डिनेट इज 0. ऑन एक्स ॲक्सिस एव्हरी वाय कोऑर्डिनेट काय असतात, 0 असतात. म्हणून या ठिकाणी लक्षात यायचं, इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस ओके इज y इज इक्वल टू 0. सो देअरफॉर इक्वेशन एक्स ॲक्सिस काय असतं, वाय. एक्स ॲक्सिसवर कोणते कोऑर्डिनेट 0 असतात, वाय कोऑर्डिनेट 0 असतात. म्हणून इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस काय असतो, y इज इक्वल टू 0. लक्षात ठेवायचं आहे, फार महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, तुम्ही 8-9 मध्ये पण लर्न केलं असेल. सो इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस इज y इज इक्वल टू 0. ओके, त्याच्यानंतर बघा हा 0 पण, हा जो 0 आहे याचे पण 0,0 आहेत, म्हणजे वाय कोऑर्डिनेट 0 जा. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी हा जो आहे, आता हे जे वाय ॲक्सिस आहे,
वाय ॲक्सिसवर जसं एक्स ॲक्सिसवर कोणते कोऑर्डिनेट 0 असतात, वाय कोऑर्डिनेट 0 असतात. मग वाय ॲक्सिसवर कोणते कोऑर्डिनेट 0 असतील विद्यार्थी मित्रांनो, एक्स कोऑर्डिनेट. म्हणजे हा 1 जो आहे दिस इज ॲक्च्युली 0,1. हा काय आहे 0,2. हा 0,0. त्याच्यानंतर याला तुम्ही काय लिहू शकता, हा -1ला आपण असं लिहू शकतो, इकडे लिहितो मी 0,-1. हा -2 कसं लिहिणार 0,-2. बरोबर आहे. आता या 0ला पण या ठिकाणी मी राईट करतो, हा आहे 0,0. ठीक आहे, चेक करा. एक्स कोऑर्डिनेट 0, एक्स कोऑर्डिनेट 0, या पॉईंटचा 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 एक्स कोऑर्डिनेट 0. ओके, थोडं दूर लिहिलं आहे मी. या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट 0. म्हणजे वाय ॲक्सिसवर कोणते कोऑर्डिनेट 0 आहेत, एक्स कोऑर्डिनेट 0 आहेत. सो देअरफॉर इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस ओके इज एक्स इज इक्वल टू 0. अतिशय महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे हा. सो लक्षात ठेवायचं, इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस वाय इज इक्वल टू 0 असतो आणि इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस काय असतो, एक्स इज इक्वल टू 0 असतो. क्लिअर इथपर्यंत? ओके, कळतं आहे की एव्हरी पॉईंट हॅज अ 2 कोऑर्डिनेट्स. प्रत्येक पॉईंटला किती कोऑर्डिनेट असतात, 2 कोऑर्डिनेट असतात. फर्स्ट एक्स कोऑर्डिनेट असतो, सेकंड वाय कोऑर्डिनेट असतं. ओके, हे रिवाइज करतो आपण. ठीक आहे, इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस किती असतो, वाय इज इक्वल टू 0 आणि इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस काय असतं, एक्स इज इक्वल टू 0. आता हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट कशावर आहेत, दे आर ऑन द ॲक्सिस. कशावर आहेत ते, ॲक्सिसवर आहेत. बघा, हे बघा, हा 0, 1, 2, -1, -2 किंवा हे जे पॉईंट्स आहेत 1, 2, -1, 2 दे आर लाईज ऑन द ॲक्सिस. ते क्वाड्रंटमध्ये लाईज करत नाही. सपोज मी इथे एखादा पॉईंट घेतला, सपोज लेट से या ठिकाणी एक पॉईंट घेतला मी, हा पॉईंट घेतला आणि इथे लिहिलं मी सपोज, हा बघा एक्स कोऑर्डिनेट आहे 2 आणि वाय, सपोज या ठिकाणी वाय कोऑर्डिनेट आहे सपोज -2 आहे. ओके, थोडं वरती घ्यायला पाहिजे होतं मी. ओके, ठीक आहे, असं समजून घ्या की हा पॉईंट इथे आहे, लेट से इथे. ओके, इथे. ओके, हा पॉईंट इथे नाही आहे, हा इथे पॉईंट आहे. ओके, हा पॉईंट हा या ठिकाणी पी आहे 2,-2. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट इज 2, वाय कोऑर्डिनेट किती आहे, वाय कोऑर्डिनेट इज -2. तर हा जो पॉईंट आहे हा कुठे लाईज करतोय, इट इज लाईज इन द फर्स्ट क्वाड्रंट. इथं जर मी पॉईंट घेतला तर कुठे लाईज करेल, सपोज मी आता या ठिकाणी एक पॉईंट घेतो, सपोज घेतो हा एक्स कोऑर्डिनेट आहे सपोज हा आणि हा वाय कोऑर्डिनेट. ओके, एक्झॅक्टली या ठिकाणी सपोज मी हा क्यू पॉईंट घेतला, त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे -2 आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे बघा 2. तर काय आला -2 + 2. ओके, सो या ठिकाणी -2 + 2 कोणत्या क्वाड्रंट आला, सेकंड क्वाड्रंट आला. तसंच आपण थर्ड क्वाड्रंटमध्ये घेऊ शकतो. ओके, तसं आपण फोर्थ क्वाड्रंटमध्ये सुद्धा पॉईंट, म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये पण पॉईंट असतात, फोर्थ क्वाड्रंटमध्ये पॉईंट असतात, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉईंट असतात, सेकंडमध्ये असतात, किंवा पॉईंट्स कुठे लाईज करतात, ॲक्सिसवर लाईज करतात. म्हणजे या ठिकाणी 2 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे की पॉईंटची लोकेशन कुठे कुठे असू शकते. ओके, पॉईंटची लोकेशन कुठे कुठे असू शकते, फर्स्ट कुठे असू शकते, फर्स्ट थिंग तुम्हाला रिमेंबर करायची आहे की फर्स्ट थिंग पॉईंट्स हे क्वाड्रंटमध्ये लाईज करतात, दे आर लाईज इन द क्वाड्रंट. मी या ठिकाणी काय म्हणतो, इन द क्वाड्रंट. ऑर सेकंड थिंग काय आहे, पॉईंट्स आर लाईज ऑन द ॲक्सिस, कोऑर्डिनेट ॲक्सिस, म्हणजे एक्स ॲक्सिस किंवा वाय ॲक्सिस वाईज करतात. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? ओके, त्याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट थिंग ही तुम्ही ऑलरेडी म्हणजे तुम्ही लर्न केलं असेल. बघा, एक्स हा जो फर्स्ट क्वाड्रंट आहे त्याच्यामध्ये एक्स कोऑर्डिनेट हा प्लस असतो आणि वाय कोऑर्डिनेटसुद्धा काय असतो, प्लस असतो. म्हणजे लक्षात ठेवायचं प्लस. बघा या ठिकाणी हा -2 नाही, इट इज नॉट अ -2, इट इज ओनली 2. ओके, सॉरी, दिस इज द 2. एक्स कोऑर्डिनेट इज 2, वाय कोऑर्डिनेट इज 2. सो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये प्लस, सेकंड क्वाड्रंटमध्ये मायनस, प्लस, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. थर्डमध्ये बघा एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे, वाय कोऑर्डिनेट वाय या ठिकाणी काय आहे, वाय ॲक्सिससुद्धा बघा एक्स ॲक्सिस निगेटिव्ह, वाय ॲक्सिस इज निगेटिव्ह, म्हणजे काय आला निगेटिव्ह. फोर्थमध्ये बघा एक्स इज पॉझिटिव्ह अँड वाय इज निगेटिव्ह. परत सांगतोय बघा, फर्स्टमध्ये एक्स ॲक्सिस इज पॉझिटिव्ह, वाय ॲक्सिस इज पॉझिटिव्ह. सेकंडमध्ये एक्स ॲक्सिस इज निगेटिव्ह, वाय ॲक्सिस इज पॉझिटिव्ह. थर्डमध्ये एक्स इज निगेटिव्ह, वाय इज निगेटिव्ह. फोर्थमध्ये एक्स इज पॉझिटिव्ह, वाय इज निगेटिव्ह. ओके, क्लिअर इथपर्यंत? तर हे जे बेसिक्स आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम हे आपण या ठिकाणी अंडरस्टँड केलं. ओके, सो आय होप हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल. सो मेक अ नोट ऑफ दिस. चला विद्यार्थी मित्रांनो, बघूया या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 1.2. ओके,
आता या ठिकाणी बघा जो क्वेश्चन नंबर 1 आहे, क्वेश्चन नंबर कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन. या ठिकाणी टेबल कंप्लीट करायचं आहे तुम्हाला. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन. तर कंप्लीट टेबल करायचं आहे. ओके, अतिशय इझी क्वेश्चन आहे. म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहेत आणि त्या पुट करायच्या आहेत. ओके, तर तो क्वेश्चन मी तुम्हाला SWला देतो. क्वेश्चन नंबर 2 आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूया. पहिलं तुम्ही काय करा, क्वेश्चन नंबर 2चे जे आपण एक्झाम्पल्स करणार ते प्रॉपरली अंडरस्टँड करा. ओके, म्हणजे हे जे लेक्चर आहे हे प्रॉपरली अगोदर अंडरस्टँड करा. देन मी तुम्हाला रिकमेंड करेल की क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह करायला. ओके, क्लिअर इथपर्यंत. बघा या ठिकाणी सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे तो. ओके, विचारला जातो सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. ओके, बघा फर्स्ट इक्वेशन दिलं आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 आणि सेकंड आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. आता ह्या केसमध्ये बघा हे काय लिनियर इक्वेशन आहे, हे सुद्धा काय लिनियर इक्वेशन आहे. कारण एक्स आणि वायची पॉवर काय 1 आहे, एक्स आणि वायची पॉवर काय 1 आहे, पॉवर 1 आहे किंवा डिग्री 1 आहे असं म्हणू शकतो आपण. ओके, इफ द मॅक्झिमम पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज 1 देन इट इज कॉल्ड ॲज अ लिनियर इक्वेशन. हे आपण अंडरस्टँड केलेलं आहे. बरोबर आहे, क्लिअर इथपर्यंत. नाऊ आता या ठिकाणी बघा, आता याच्यामध्ये कसं सॉल्व करायचं, ग्राफिकली कसं सॉल्व करायचं. ओके, जर हा क्वेश्चन सायमल्टेनियस इक्वेशन हा जर सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन जस्ट असं विचारलं असेल तर आपण काय करणार, एलिमिनेटिंग बाय वन व्हेरिएबल मेथडने करणार, जी की आपण ऑलरेडी डिस्कस केली आहे एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये. ओके, प्रॅक्टिस सेट 1.1 म्हणजे ती जर मेथड येत नसेल तुम्हाला तर पार्ट नंबर 1, पार्ट नंबर 2 आणि पार्ट नंबर 3चे व्हिडिओ अगोदर ते बघा. ओके, देन या ठिकाणी पार्ट नंबर 4चा व्हिडिओ बघायचा आहे. ओके, बघा आता काय दिलं आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. आता काय प्रोसेस काय आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, ग्राफिकली कसं सॉल्व करायचं सायमल्टेनियस इक्वेशन्सला. फर्स्ट ऑफ ऑल काय करणार बघा, या ठिकाणी एक एक इक्वेशन आपण कन्सिडर करू. पहिलं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. हा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. ओके, आता काय करायचं, याला एक्सप्रेस करायचं. आता एक्सप्रेस कसं करायचं, इन टर्म्स ऑफ वन व्हेरिएबल. ओके, म्हणजे या ठिकाणी याला एक्सप्रेस कसं करणार तुम्ही, इन टर्म्स ऑफ वन व्हेरिएबल. म्हणजे LHSला एकच व्हेरिएबल ठेवायचा, जो सेकंड व्हेरिएबल आहे तो RHSला सेंड करायचा, म्हणजे ट्रान्सपोज करायचा. म्हणजे बघा या ठिकाणी कोणताही व्हेरिएबल घेऊ शकतात तुम्ही LHSला, एकतर एक्स ठेवा किंवा वाय ठेवा. ओके, मी वाय ठेवतो या ठिकाणी. म्हणजे एकाला आयसोलेट करायचा. ओके, आयसोलेट करायचं म्हणजे अलॉन ठेवायचं, बाकी त्या ठिकाणी जो रिमेनिंग आहे त्याला तिकडे पाठवायचं. म्हणजे होईल काय, हा जो एक्स इकडे प्लस आहे ती घेताना काय होईल मायनस होईल. बरोबर आहे, म्हणजे वाय इज इक्वल टू काय आलं 6 मायनस एक्स आलं. बरोबर आहे, क्लिअर इथपर्यंत. ओके, आता या ठिकाणी बघा या किंवा तुम्ही असंही करू शकलो असते एक्स इक्वल टू 6 मायनस वाय असं केलं असतं तरी चाललं असतं. आता काय करायचं, एक टेबल बनवायचं. म्हणजे या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट हा वाय आणि त्याचे पॉईंट्स म्हणजे एक्स कॉमा वाय. ओके, क्लिअर इथपर्यंत. आता या ठिकाणी सपोज एक टेबल बनवतोय. बघा आता या ठिकाणी आता वाय इज इक्वल टू 6 मायनस एक्स आहे. आता एक्सच्या काय करायच्या, कन्व्हिनियंट 3 व्हॅल्यू घ्यायच्या, म्हणजे मनाने घ्यायच्या. ओके, आता त्या व्हॅल्यू घेताना एक लक्षात घ्यायचं. ओके, की या ठिकाणी कन्व्हिनियंट व्हॅल्यू म्हणजे काय त्याचं मिनिंग पण तुम्हाला सांगतो. आता 100 व्हॅल्यू या ठिकाणी मनाने पुट करायच्या, 3 व्हॅल्यू घ्यायच्या 100. ओके, आता सपोज 100 व्हॅल्यू मी घेतो, पहिले 2 घेतो. ओके, कारण 6 मायनस 2 काय होईल 4 येईल. ओके, बघा वाय 100 व्हॅल्यू पुट केली या ठिकाणी, 6 मायनस 2 4 म्हणजे वायची व्हॅल्यू किती आली 4 आली. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पॉईंट काय मिळाला 2,4. एक्स कोऑर्डिनेट इज 2, वाय कोऑर्डिनेट इज 4. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा नेक्स्ट. आता सपोज मी या ठिकाणी 3 घेतला तर 6 मायनस 3 किती 3 येऊन जाईल. ओके, क्लिअर आहे. आता एखाद्या विद्यार्थ्याने सपोज या ठिकाणी 1/2 घेतला, एक्सची व्हॅल्यू जर समजा किंवा 0.5 घेतला किंवा 0.3 घेतली, एक्सची व्हॅल्यू जर 0.3 घेतली तर होईल काय. ओके, या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू 0.3 घेतली तर 6 मायनस 0.3 म्हणजे येऊन जाईल हे 5.7 येऊन जाईल. ओके, क्लिअर आहे. आता 5.7 आला, हे पण आता हा जो कोऑर्डिनेटसुद्धा प्लॉट करणं इझी होईल ग्राफवर. समजा एखादा ॲन्सर आपलं असं आलं 2/3 आलं. ओके,
किंवा म्हणजे फ्रॅक्शनमध्ये आला किंवा पॉईंटमध्ये आला. ओके, तर या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे, मी कन्व्हिनियंट व्हॅल्यू म्हणजे काय म्हणतोय की या ठिकाणी जनरली अशा व्हॅल्यू घ्यायच्या की त्या इंटिजर्स असायला पाहिजे. इंटिजर म्हणजे काय, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह किंवा झिरो. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8पर्यंत जायचं असतं. इकडे -1 2 -3 -4 -5 -6पर्यंत. एक लक्षात घ्या, कारण ग्राफ पेपर जो असतो तुम्ही जास्तीत जास्त मॅक्झिमम मोठा जरी ग्राफ पेपर असला तर एक्स पॉझिटिव्हला 6 7पर्यंत येईल, एक्स निगेटिव्हला 7 8पर्यंत. जेव्हा तुम्ही प्लॉट करणार तेव्हा तुम्हाला अंडरस्टँड होईल. वाय पॉझिटिव्हला 6 7 8पर्यंत येईल, खाली -7 8पर्यंत. जर एखादी व्हॅल्यू समजा आता एक्सचा कोऑर्डिनेट जर समजा 12 आला, मग आता या ठिकाणी प्लॉट करणं थोडंसं डिफिकल्ट होईल, मग स्केल चेंज करावं लागेल. पण जनरली मी रिकमेंड करतो की कन्व्हिनियंट व्हॅल्यू घ्यायच्या, म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू असं नाही. ओके, कंपल्सरी या ठिकाणी समजा 12 जरी आला तर तुम्ही प्लॉट करू शकतात. फक्त हे जे पॉईंटवाले किंवा जे फ्रॅक्शनमध्ये असतात या ठिकाणी हे प्लॉट करणं थोडं या ठिकाणी प्लॉट करू शकतो आपण, त्याचं परफेक्ट ॲन्सर कदाचित येणार नाही किंवा कॉम्प्लिकेशन जास्त वाढून जातील त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी तुम्हाला एक रिकमेंड करेल की व्हॅल्यू ह्या स्मॉलर असायला पाहिजे, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8पर्यंत किंवा -1 -2 -3 -4 -5 -6 -7पर्यंत. ठीक आहे, येते लक्षात, हे माइंडमध्ये लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ओके, सपोज मी एक्स व्हॅल्यू 3 घेतली. ओके, 3 घेतली तर 6 - 3 किती होईल, 6मधून 3 मायनस केलं तर 3, म्हणजे या ठिकाणी किती आला, या ठिकाणी पॉईंट आला तुमचा, या ठिकाणी काय आला, एक्स कोऑर्डिनेट आला 3 आणि वाय कोऑर्डिनेट आला 3. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, एक आता लास्ट पॉईंट, ॲटलिस्ट 3 व्हॅल्यू घ्यायचा, 1 2 म्हणजे ॲटलिस्ट 1 2 3 ऑर्डर पेर घ्यायच्या, ॲटलिस्ट 3. ओके, 3पेक्षा जास्तही घेऊ शकतात तुम्ही. ओके, म्हणजे 4 5 6 7 घेतलं तरी चालेल, पण या ठिकाणी काही 4 5 6 7 घेण्याची गरज नाही आहे, 3च व्हॅल्यू घ्यायच्यात. ओके, ते ग्राफ प्लॉट करणं अजून त्या ठिकाणी तुमचा बराचसा टाईम वेस्ट होईल, म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की फक्त 3 ऑर्डर पेर घ्यायच्यात तुम्ही ग्राफ प्लॉट करण्यासाठी. ओके, समजा मी घेतलं एक्सची व्हॅल्यू जर 0 घेतली. ओके, तर काय येईल, 6मधून 0 गेले तर 6च राहील, तर काय आला 0,6. एक्स कोऑर्डिनेट, पहिले एक्स कोऑर्डिनेट लिहायचा, देन वाय कोऑर्डिनेट लिहायचा. ओके, तर या ठिकाणी हे इक्वेशन मिळालं, म्हणजे ह्या ऑर्डर पेअर्स मिळाल्या 1 2 3. ठीक आहे, या इक्वेशनसाठी. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आपण काय करूया, या इक्वेशनसाठी एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 या इक्वेशनसाठी. ओके, ते इक्वेशन पण या ठिकाणी कन्सिडर करूया. काय आहे ते इक्वेशन, सो इक्वेशन इज एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. मी तुम्हाला काय सांगितलं, स्टेप काय आहे, कोणत्याही एकाही व्हेरिएबलला आयसोलेट करायचं. आता या ठिकाणी मी काय करतो, -वायला तिकडे पाठवतो, म्हणजे प्लस होऊन जाईल, किंवा एक्सलाही पाठवू शकतात तुम्ही. हा मायनस जे आहे हे या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी याचे कॅल्क्युलेशन करावं लागेल. बघा, मग हा एक्स इज इक्वल टू हा -वाय तिकडे जाताना काय होईल, प्लस होईल, म्हणजे हे इक्वेशन मिळालं. म्हणजे काय केलं आपण, या ठिकाणी एक्सला आयसोलेट केलं, एकटा ठेवलं. ठीक आहे, आता याच्यावर काय करायचं, असा टेबल बनवायचा. सो बघा, ह्या केसमध्ये होईल काय, सो एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट आणि एक्स कॉमा वाय. ओके, बघा एक टेबल ड्रॉ करून घेऊ आपण, छोटासा टेबल. ओके, तुम्ही या ठिकाणी स्केल यूज करायची आहे. सो या ठिकाणी बघा, आता कोणाची व्हॅल्यू पुट करणार तुम्ही, कोणाची व्हॅल्यू अझूम करणार तुम्ही. या ठिकाणी जो RHSला जो व्हेरिएबल असतो त्याची व्हॅल्यू आपण अझूम केली होती. इथे व्हेरिएबल कोण आहे, वाय, म्हणजे वायची व्हॅल्यू अझूम करणार. समजा वायची व्हॅल्यू मी जर 2 घेतली तर 4 + 2 किती, 6, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती होऊन जाईल, 6 होऊन जाईल. म्हणजे या ठिकाणी काय पॉईंट मिळणार आहे, या ठिकाणी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स असतील 6,2. काय आला, 6,2, 6,2. त्याच्यानंतर पुढे बघा, देन सपोज वायची व्हॅल्यू जर 0 घेतली, इफ वाय इज 0, ओके, देन 4 + 0 किती, 4, म्हणजे काय आला, या ठिकाणी पॉईंट्स काय आले, पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आला, पहिला काय येईल 4, दुसरा 0, 0 4 ने लिहिल या ठिकाणी 4, कारण एक्स कोऑर्डिनेट्स फर्स्ट असतो, सेकंड कोऑर्डिनेट कोणता असतो, वाय असतो, त्याच फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. देन नेक्स्ट, सपोज आता एक्सची व्हॅल्यू जर मी, वायची व्हॅल्यू जर सपोज मी मायनस रिपोर्ट केली. ओके, लेट्स आहे ना, वायची व्हॅल्यू मायनस रिपोर्ट केली, तर 4 - 3 किती होईल, 1 होऊन जाईल, बरोबर ना. 4 - 3 किती होईल, 1, म्हणजे या ठिकाणी काय कोऑर्डिनेट्स आले, या ठिकाणी 1, -3.
ओके, क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे, किती पेअर झाल्या? 1 2 3, 6 2 4 0 1 -3. ओके, क्लिअर इथपर्यंत? तर या ठिकाणी सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकलीमध्ये काय करायचं, या ठिकाणी 3 3 ऑर्डर पेअर बघा, या इक्वेशनसाठी 3 ऑर्डर पेअर, या इक्वेशनसाठी 3 ऑर्डर पेअर. तर आता आपण काय करूया, ग्राफ प्लॉट करूया. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण याचा ग्राफ ड्रॉ करूया. बघा, या ठिकाणी ग्राफ कसा ड्रॉ करायचा, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, हॉरिझॉन्टल इज एक्स ॲक्सिस, व्हर्टिकल इज वाय ॲक्सिस. ओके, आता ह्या ठिकाणी बघा, राईट हँड साईड टॉपला स्केल राईट करायचा असतो. आता या ठिकाणी बघा, मी लिहिलं आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. आता 1 युनिट म्हणजे काय, जो ग्राफवर जो एक बॉक्स असतो तो 1 सेंटीमीटरचा असतो. ओके, 1 सेंटीमीटरचा. ओके, तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय घेतलं मी, 1 युनिट. बघा, हे 1 युनिट आहे, हे 1 युनिट आहे, हे 1 युनिट आहे, अशा पद्धतीने हे 1 युनिट, हे 1 युनिट, अशा पद्धतीने 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. जर तुम्ही 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 युनिट जर घेतलं तर मग इथं काय 2 4 6 8 लाईक दॅट. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 3 युनिट घेतलं तर 3 6 9, इकडे -3 -6 अशा पद्धतीने. ओके, तर हे स्केल जे आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. या ठिकाणी 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट का घेतलं मी, कारण या ठिकाणी जर आपण हे बघा, या केसमध्ये या ठिकाणी जे आपण जो टेबल ड्रॉ केलेला आहे त्याच्यामध्ये बघा, एक्स हायेस्ट व्हॅल्यू कोणती आहे, 6 आहे. ओके, एक्सची हायेस्ट व्हॅल्यू 6 आहे आणि वायची हायेस्ट व्हॅल्यू मला वाटतं 4 आहे. बघा, ठीक आहे, म्हणजे एक्स हायेस्ट 6 आहे आणि वाय हायेस्ट 4 आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, एक्स 6 आहे, वाय 4. ठीक आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे कन्व्हिनियंट व्हॅल्यू, म्हणजे जे आपण ग्राफमध्ये ड्रॉ करू शकतो त्याला आपण कन्व्हिनियंट व्हॅल्यू म्हणतो. ओके, समजा इन केस त्या टेबलमध्ये 12 आला असता आणि इथं जर समजा आपला तुमचा जो ग्राफ पेपर आहे, आता हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला ग्राफ पेपरवर सॉल्व करायचा आहे. मी या ठिकाणी म्हणजे या प्लेन पेजवर सॉल्व करतो आहे, तुम्ही मात्र हा क्वेश्चन सॉल्व करताना ग्राफ पेपरवर करायचं आहे. ठीक आहे, ओके. मग या ठिकाणी 6 मॅक्झिमम व्हॅल्यू किती होती, 6 होते. मग आपण काय घेतलं, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ द ॲक्सिस. ओके, क्लिअर आहे. मग आता बघा, आता हे जे पॉईंट्स आहेत ते आपण काय करूया. बघा, फर्स्ट लाईन कोणती आहे, या ठिकाणी जर आपण बघितलं तर फर्स्ट लाईन आहे आपल्याकडे. बघा काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. मग त्याचे कोऑर्डिनेट काय, 2 4 3 3 0 6. ओके, पहिला कोऑर्डिनेट काय, फर्स्ट पॉईंट काय 2 4, त्याचे कोऑर्डिनेट 2 4. सेकंड पॉईंट त्याचे कोऑर्डिनेट 3 3 आणि 0 6. ओके, 2 4 3 3 0 6. ओके, चला या ठिकाणी पहिला पॉईंट आहे 2, 4. म्हणजे एक्स या ठिकाणी काय येईल, एक्स कोऑर्डिनेट इज 2 आणि वाय कोऑर्डिनेट इज 4. ओके, बरोबर ना. एक्स कोऑर्डिनेट इज 2 आणि वाय कोऑर्डिनेट कोणता आहे, 4 आहे. म्हणजे जर बघितलं तर एक्झॅक्टली पॉईंट कुठे येईल, बघा या ठिकाणी पॉईंट येईल. ओके, दिस इज युअर, बघा प्रॉपरली 2, 4. ठीक आहे, ओके. तर पॉईंट या ठिकाणी राईट डाऊन करून घ्यायचं, त्याचे कोऑर्डिनेट्स 2, 4. हा फर्स्ट पॉईंट मिळाला. ओके, त्याच्यानंतर सेकंड पॉईंट काय, सेकंड पॉईंटचे कोऑर्डिनेट काय 3, 3. ओके, 3, 3 फर्स्ट क्वाड्रंटमध्येच येईल. बघा 3, 3. बघा आता या केसमध्ये 3, 3. सो एक्स कोऑर्डिनेट इज 3 आणि वाय कोऑर्डिनेट इज ऑल्सो 3. मग बघा 3 आणि 3 कुठे येतोय, बघा 3 एक्झॅक्टली समोर या ठिकाणी, हा या ठिकाणी येतोय 3. ओके, 3, 3 म्हणजे हा पॉईंट. ठीक आहे, हा पॉईंट, त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत 3, 3. अशा पद्धतीने लिहून घेतलं आपण 3, 3. त्याच्यानंतर आहे लास्ट जो पॉईंट आहे 0, 6. लास्ट पॉईंट कोणता आहे 0, 6. 0,6 कुठे येईल, 0,6 वाय ॲक्सिस होईल, कारण एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे तो कुठे येतो, वाय ॲक्सिस होईल. बघा 0,6 हा पॉईंट येईल. ओके, दिस इज युअर, या ठिकाणी जर आपण लिहिलं 0,6. ठीक आहे, हा पॉईंट मिळाला. आता हे जे पॉईंट्स आहेत, ओके, किती पॉईंट 1 2 3. ओके, यांना जॉईंट करा. ओके, तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने हे जॉईंट होईल, यांना जॉईंट करू आपण. तर हे अशा पद्धतीने जॉईंट होईल. ठीक आहे, हा पॉईंट. सो ही जी लाईन फॉर्म झाली या ठिकाणी, या लाईनचं इक्वेशन काय होतं, या लाईनचं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. तर हे लाईन या इथे लिहून घ्यायचं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. ओके, ठीक आहे.
आता हे जे इक्वेशन होतं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6, हे जे इक्वेशन कोणतं आहे, लिनियर इक्वेशन. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सॉरी, तर लिनियर इक्वेशन काय रिप्रेझेंट करते, एक स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करते. तर लक्षात ठेवायचं, लिनियर इक्वेशन रिप्रेझेंट अ स्ट्रेट लाईन. म्हणजे स्ट्रेट लाईन म्हणजेच काय असतं, ते इक्वेशन कोणतं असतं, लिनियर इक्वेशन असतं, म्हणजे लाईन्स इक्वेशन असतं. ओके, ठीक आहे. हे फर्स्ट लाईन ड्रॉ केली. आता सेकंड इक्वेशन काय आहे बघा. सेकंड इक्वेशन हे आहे तुमचं. सेकंड इक्वेशन जर आपण या ठिकाणी बघितलं, सेकंड इक्वेशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4, दॅट इज सेकंड इक्वेशन. त्याचे कोऑर्डिनेट बघा, पॉईंट बघा 6 2 4 0 1 -3. ओके, तर हे प्लॉट करू आपण. पहिला पॉईंट आहे 6 2 6,2. ओके, 6,2 आपण पहिले प्लॉट करूया. 6,2. सो 6 आणि 2 जर बघितलं आपण तो कुठे येतोय, तो आय थिंक तो पॉईंट येतोय 6,2 इथे येतोय. 6 एक्स कोऑर्डिनेट 6 आणि वाय कोऑर्डिनेट इथे येतोय. ठीक आहे, हा पॉईंट येतोय. ठीक आहे, हा पॉईंट येतोय. ठीक आहे, हा आला तुमचा. त्याचे कोऑर्डिनेट सेट करून घ्या 6,2. हे एक्स प्लस वाय इक्वल टू 6 खाली लिहिलं असलं तरी चालेल, कुठे पण लिहायचं या ठिकाणी, लाईन जोड लिहायचं. ते हा पहिला पॉईंट मिळाला. दुसरा पॉईंट आहे 4,0. 4,0 म्हणजे वाय कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे एक्स ॲक्सेस होईल. 4,0 हा पॉईंट येईल, बरोबर आहे, हा 4,0. आणि थर्ड आहे 1,-3. ओके, 1,-3. सो 1,-3 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट इज 1 आणि वाय कोऑर्डिनेट इज -3. तर पॉईंट कुठे येतोय बघा, या ठिकाणी येतोय. ओके, 1-3 बरोबर या ठिकाणी येतोय. क्लिअर आहे. ओके, आता हे जे 3 पॉईंट्स मिळाले, यांना काय करा, स्ट्रेट लाईनने जॉईन करा. म्हणजे या पद्धतीने, अशा पद्धतीने हे जॉईंट होईल. हे स्ट्रेट लाईनने आपण या ठिकाणीला जॉईन करूया. सो हे जे इक्वेशन मिळालं, ओके, ही जी लाईन मिळाली, या लाईनचं इक्वेशन काय आहे, या लाईनचं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. ठीक आहे. ओके, नाव आता या केसमध्ये आपल्याला काय करायचं, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकल. ओके, मग आपण काय केलं विद्यार्थी मित्रांनो, बघा, सगळ्यात अगोदर आपण काय केलं होतं बघा. ठीक आहे, परत तुम्हाला या ठिकाणी शो करतो. सगळ्यात अगोदर आपण असं केलं होतं या ठिकाणी, की आपण हे जे इक्वेशन होतं या ठिकाणी एक टेबल ड्रॉ केला. काय केलं आपण, एक इक्वेशन या एका व्हेरिएबलला आपण आयसोलेट केलं. ठीक आहे, वाय इज इक्वल टू एक्स इकडे गेला 6 मायनस, म्हणजे अशा पद्धतीने 3 पॉईंट्स फॉर्म केले आपण. ओके, 3 ऑर्डर पेअर्स. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशनला आपण त्याच पद्धतीने ऑर्डर पेअर फॉर्म केला. ओके, येते लक्षात. नाव त्याच्यानंतर आपण काय केला, हा ग्राफ प्लॉट केला, म्हणजे ग्राफ ड्रॉ केला. आता आपल्याला त्याने सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन म्हणजे आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. ओके, जे की आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये पण बघितलं होतं. मग आता बघा, या ज्या दोन्ही लाईन्स आहेत, ओके, या दोन्ही लाईन कुठे, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या दोन्ही लाईन या ठिकाणी या पॉईंटला ते काय होत आहेत, इंटरसेक्ट होत आहेत. बरोबर आहे, या पॉईंटला इंटरसेक्ट होत आहेत. आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा एक्स कोऑर्डिनेट बघा, या ठिकाणी जर या ठिकाणी बघितलं तुम्ही, एक्स कोऑर्डिनेट 5 आहे आणि वाय कोऑर्डिनेट ॲक्च्युली हा थोडंसं 1च्या वरती गेलेलं आहे. ओके, हे 1च्या वरती काय केलेलं आहे, एक्स कोऑर्डिनेट 5 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 1 आहे. ॲन्सर प्रॉपरली इथे काय केलेलं आहे, कारण हे जे मी घेतलं आहे 1 सेंटीमीटरचं इक्वल टू 1 यूनिट, हे बघा इथे 1 सेंटीमीटर. ओके, समजा हे मी मोजून घेतलेलं नाही. तुमच्या ग्राफ पेपरमध्ये तिथे बरोबर असे 1 सेंटीमीटरचे बरोबर असे बॉक्सेस असतील, त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपरली दिलं असेल तिथे. आता इथे बघा, एका ठिकाणी जास्त झालं, एका ठिकाणी इथे कमी झालं, जास्त झालं असं. त्याच्यामुळे या ठिकाणी हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे, म्हणजे हा जो पॉईंट आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रॉपरली या ठिकाणी दिसत नाही. ओके, पण तुम्ही जर ग्राफमध्ये ड्रॉ करणार तुम्हाला प्रॉपरली एक्झॅक्टली पॉईंट्स मिळतील. ओके, तर ह्या ठिकाणी सोल्युशन काय मिळतं आपल्याला, तर या ठिकाणी फायनल आन्सर असं लिहायचं आहे, काय काय मिळालं, एक्सची व्हॅल्यू 1 मिळाली आणि वायची व्हॅल्यू काय मिळाली, एक्सची व्हॅल्यू 5 मिळाली आणि वायची व्हॅल्यू किती मिळाली, 1 मिळाली. या ठिकाणी लिहायचं, तर सोल्युशन ऑफ द given simultaneous equation is x is equal to 5 and y is equal to 1.
अशा पद्धतीने लिहायचं आहे बघा. एक्स कोऑर्डिनेट 5 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 1 आहे. ओके, हा थोडासा वरती दिसतोय कारण हे जे डिस्टन्स घेतले ते कमी जास्त झालेले कारण ते मी अंदाजे घेतलेले आहे. पण तो ग्राफ पेपरवर जर करणार तर तुमचं ते एकदम ते डिस्टन्स असं 1 सेंटीमीटर तर ते एक्झॅक्टली ॲक्युरेट त्या ठिकाणी ते बॉक्सेस असतात. त्याच्यामुळे ग्राफमध्ये तुमचं असं या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट एक्झॅक्टली 5 येईल आणि वाय कोऑर्डिनेट एक्झॅक्टली 1 येईल. ओके, सो ठीक आहे. सो मेक अ नोट ऑफ दिस क्वेश्चन. चला विद्यार्थी मित्रांनो, बघूया सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. ओके, सो फर्स्ट इक्वेशन आपण कन्सिडर करूया या ठिकाणी. फर्स्ट इक्वेशन, सो देअर फोर सोल्युशन स्टार्ट करतोय. क्वेश्चन काय आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमेल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली सॉल्व करायचं आहे. ग्राफचा यूज करून एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला फायनली फाइंड आउट करायचं. मग तुम्हाला सांगितलं होतं की काय करणार तुम्ही, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 हे फर्स्ट इक्वेशन कन्सिडर करा. ओके, या ठिकाणी एका व्हेरिएबलला आयसोलेट करायचं म्हणजे एकटा ठेवायचं. म्हणजे असं लिहू शकतो का मी, सो वाय इज इक्वल टू 5 मायनस एक्स, वाय इज इक्वल टू 5 मायनस एक्स, कारण एक्स इकडे प्लस इकडे तर ना मायनस झाला. ओके, सो देअर फोर एक्स वाय आणि एक्स कॉमा वाय टेबल बनवूया आपण या ठिकाणी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक्स वाय एक्स कॉमा वाय अशा पद्धतीने टेबल बनवायचं आहे. वाय इज इक्वल टू 5 मायनस एक्स, आर एच एसला एक्स आहे म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू अजूम करायच्या, मला नाही अजूम करायचं पण कन्व्हिनियंट व्हॅल्यू असायला पाहिजे. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू कन्व्हिनियंट म्हणजे काय, त्या ग्राफमध्ये आपण इझिली प्लॉट करू शकतो अशा व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. ओके, अशा तुम्ही इनफायनाईट व्हॅल्यूज घेऊ शकतात पण ॲटलिस्ट तुम्हाला फक्त 3 पॉईंट्स घ्यायचे आहेत या ठिकाणी. मग बघा, एक्सची व्हॅल्यू जर मी 1 घेतली तर 5 इथे एक्सची व्हॅल्यू 1 पुट करा. 5 मायनस 1 4, म्हणजे इथे काय मिळालं तुम्हाला, एक्स कोऑर्डिनेट इज 1, वाय कोऑर्डिनेट इज 4. त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू जर मी सपोज 0 पुट केली तर वायची या ठिकाणी वायची व्हॅल्यू काय मिळेल, 5 मायनस 0 तर किती मिळेल, 5 मिळेल. म्हणजे कोऑर्डिनेट काय मिळाला, 0,5. ओके, एक्सची व्हॅल्यू जर सपोज मी या ठिकाणी फॉर एक्झाम्पल 3 पुट केली तर 5 मायनस 3 किती होईल, 2 होईल. म्हणजे काय मिळेल, पेअर 3,2 अशा पद्धतीने. ओके, आता आपण काय करूया, सेकंड इक्वेशन कन्सिडर करूया. सेकंड इक्वेशन काय आहे या ठिकाणी, सेकंड इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. सो एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. आता या ठिकाणी बघा, या मायनस वायला तिकडे पाठवून देऊ आपण, एक्सलाही पाठवू शकतात काही प्रॉब्लेम नाही. मायनस वाय, कारण हा एक्सला जर पाठवला तर मायनस वायमध्ये अजून त्या मायनस साईनला ॲडजस्ट करावं लागेल. त्यापेक्षा आपण काय करूया, मायनस वायला तिकडे पाठवून देऊ. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय होईल, 3 प्लस वाय. तर हे इक्वेशन फॉर्म झालं. ठीक आहे, आता या केसमध्ये काय करा, वायची व्हॅल्यू पुट कर. बघा, एक्स इक्वल टू 3 प्लस वाय, जो आर एच एस बघा हे इक्वल टू आहे, हे आर एच एस आहे आणि हे एल एच एस आहे. आर एच एसला कोणता व्हेरिएबल आहे, वाय, म्हणजे वायची व्हॅल्यू मनाने पुट करायची. आता वायची व्हॅल्यू जर समजा मी या ठिकाणी फॉर एक्झाम्पल 0 पुट केली तर एक्सचे किती मिळेल, 3 प्लस 0 3 मिळेल. ओके, म्हणजे काय मिळालं, ऑर्डर पेअर 3,0. ओके, त्याच्यानंतर एक्स वायची व्हॅल्यू जर सपोज मी फॉर एक्झाम्पल -2 पुट केली तर किती काय होईल, 3 बघा आता या ठिकाणी 3 प्लस -2. ओके, म्हणजे काय होईल, 3 प्लस इंटू मायनस मायनस 3 मायनस 2 किती 1. ओके, म्हणजे किती आला या ठिकाणी, एक्सची व्हॅल्यू किती आली, 1 मिळाली. म्हणजे पॉईंट्स काय आले, 1, -2. दिस इज -2. ओके, समजा एक्सची वायची व्हॅल्यू जर सपोज मी या ठिकाणी -3 पुट केली. ओके, लेट से वायची व्हॅल्यू आपण समजा पुट वाय इज इक्वल टू -3 याच्यामध्ये. सो 3 प्लस -3 याच्यामध्ये पुट करतो आपण, प्लस इंटू मायनस मायनस 3 मायनस 3 किती 0. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येते, 0 येते. ओके, वायची किती पुट करतो आपण, -3, तर एक्सची व्हॅल्यू किती येते, 0 येते. म्हणजे या ठिकाणी काय मिळालं, 0,3. ओके, तर याच्यानंतर आपण काय करूया, ग्राफ प्लॉट करूया. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी या टेबलवरून ग्राफ प्लॉट करूया. तर बघा या ठिकाणी, आता या ठिकाणी सगळ्यात अगोदर आपण काय केलं, एक्स ॲक्सिस ड्रॉ केला, वाय ॲक्सिस ड्रॉ केला. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी एक्सची मॅक्झिमम व्हॅल्यू कोणती आहे बघा, एक्सची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे, 3 आहे आणि वायची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे, 5 आहे. ओके, या ठिकाणी तर मग स्केल काय येणार आहे आपला, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. ओके, तर इकडे राईट करूया आपण, स्केल राईट करूया. स्केल राईट हँड साईडला वरती राईट करायचं, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट on both the axis on the both the axis.
ओके, अशा पद्धतीने ॲक्सेस. ओके, त्याच्यानंतर आता आपण काय करूया, या ठिकाणी बघा पॉईंट्स काय काय आहेत. पहिल्या इक्वेशनचे, पहिल्या लाईनचे इक्वेशन जे त्याचे पॉईंट काय काय आहेत बघा. या ठिकाणी आपण चेक करून घ्या काय काय पॉईंट्स आहेत बघा. या ठिकाणी 140532 140532 बघा. अगोदर सगळ्यात अगोदर 1,4 ओके, इकडे राईट करतो आम्ही. 1,4 प्लॉट करायचं आहे आपल्याला, 0,5 प्लॉट करायचं आहे अँड 3,2 प्लॉट करायचं आहे. ओके, सगळ्यात अगोदर या ठिकाणी 1,4 ओके. एक्स कोऑर्डिनेट इज 1, वाय कोऑर्डिनेट इज 4 बघा. एक्स कोऑर्डिनेट इज 1, वाय कोऑर्डिनेट इज 4. तर या ठिकाणी बघा एक्स कोऑर्डिनेट इज 1, वाय कोऑर्डिनेट इज 4 म्हणजे हा पॉईंट येतोय. ठीक आहे, ओके. तर त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स राईट करून घ्यायचे काय आहेत, 1,4. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 0,5. ओके, आता 0,5 आता हा जो पॉईंट आहे तो बघितल्याबरोबर तुमच्या लक्षात द्यायला पाहिजे की एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. एक्स कोऑर्डिनेट कोणत्या ॲक्सेसवर 0 असतो, वाय ॲक्सेसवर. म्हणजे 0,5 कुठे येईल, वाय ॲक्सेसवर आहे. 0,5 कुठे येईल बघा, हा येईल 0, दिस इज अ 0,5. त्याच्यानंतर आहे लास्ट वन इज अ 3,2. 3,2 ओके. सो 3 एक्स कोऑर्डिनेट इज 3, एक्स कोऑर्डिनेट इज 3 आणि वाय कोऑर्डिनेट इज 2 बघा. कुठे येणार आहे, एक्स कोऑर्डिनेट इज 3 अँड वाय कोऑर्डिनेट इज 2 म्हणजे या ठिकाणी येतोय. ओके, सो 3,2 ओके. 3 पॉईंट्स आपण प्लॉट केले. या ठिकाणी काय करायचं बघा, हाय पॉईंट आहे, हाय पॉईंट आणि हाय पॉईंट यांना जॉईंट करा. सो बघा या ठिकाणी यांना आपण जॉईंट करूया. सर आपल्याला एक स्ट्रेट लाईन फॉर्म होताना दिसतंय. ठीक आहे, ओके. तर लाईन शो करा याला, लाईन म्हणजे दोन्ही साईडला ॲरो. त्या लाईनचं इक्वेशन काय बघा, त्या लाईनचं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 बघा. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. तर या ठिकाणी बघा या लाईनचं इक्वेशन काय होतं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 म्हणजे लिनियर इक्वेशन स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करतं. त्याच्यानंतर सेकंड जो टेबल आहे त्याचे पॉईंट्स काय काय बघून घेऊ आपण बघा. 3,0, 1,-2, 0,-3 ओके. काय काय आहेत बघा या ठिकाणी, 3,0 ओके, 1,-2 अँड 0,-3. ठीक आहे. तर यांना आपण प्लॉट करूया आता बघा. होईल काय, अगोदर 3,0 कुठे येतो बघा. 0 आहे म्हणजे वाय कोऑर्डिनेट 0 आहे. वाय कोऑर्डिनेट कुठे ॲक्सेस 0 असतो, एक्स 3,0 कुठे, हा इथे, हा आला तुमचा, हा येईल 3,0 इथे साईडला लिहितो मी 3,0. त्याच्यानंतर 1,-2 ओके. एक्स कोऑर्डिनेट इज 1, वाय कोऑर्डिनेट इज -2. एक्स कोऑर्डिनेट इज 1, वाय कोऑर्डिनेट इज -2 म्हणजे बिलकुल या ठिकाणी येताना दिसतोय मला. ओके, काय आहे तो 1,-2. त्याच्यानंतर लास्ट वन इज 0,-3 बघा. 0,-3 0,-3 0,-3 कुठे येतोय बघा, हा या ठिकाणी. ओके, एक्स कोऑर्डिनेट 0 म्हणजे वाय ॲक्सेसवर. ओके, पण हा निगेटिव्ह आहे म्हणजे इथे येईल. सो दॅट इज 0,-3 ओके. तर या ठिकाणी कोणकोणते पॉईंट्स मिळाले बघा ना. या ठिकाणी हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट आहे. तर यांना आपण जॉईन करूया. तर ही लाईन फॉर्म झाली. ओके, या लाईनचं इक्वेशन काय आहे, एक्स मायनस वाय. सेकंड इक्वेशन दॅट इज एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. ओके. आता हे जे दोघी लाईन्स आहेत कुठे इंटरसेक्ट होत आहेत बघा. ही लाईन आणि ही लाईन कुठे इंटरसेक्ट होत आहेत, ते इंटरसेक्ट होत आहेत ह्या पॉईंटमध्ये. ओके, आपल्याला काय करायचं आहे, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. तर हा जो पॉईंट आहे याचे कोऑर्डिनेट बघा. एक्स कोऑर्डिनेट 4 आहे, एक्स कोऑर्डिनेट इज 4 आणि वाय कोऑर्डिनेट इज 1. ओके, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळाली, 4 मिळाली आणि वायची व्हॅल्यू किती मिळाली, 1 मिळाली. मग या ठिकाणी फायनल आन्सर कसं लिहिणार तुम्ही, इथे खाली लिहायचं आहे. ओके, मी इथे राईट करतो, तुम्ही खाली लिहायचं आहे, ग्राफच्या खाली राईट करायचं आहे. ॲन्सर इथे जागा नसल्यामुळे मी इथे राईट करतो, तुम्ही ग्राफच्या खाली लिहायचं आहे. ॲन्सर काय लिहिणार, सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. द सोल्युशन ऑफ द गिव्हन इक्वेशन इज, एक्सची व्हॅल्यू किती मिळाली 4 अँड वायची व्हॅल्यू किती आहे 1. आता ह्या व्हॅल्यू जर तुम्ही इक्वेशनमध्ये पुट केल्या तर इक्वेशन सॅटिस्फाईड होईल म्हणजे LHS आणि RHSच्या व्हॅल्यू बॅलन्स होतील. ओके, सो आय होप हा क्वेश्चन तुमच्या लक्षात आला असेल. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन ग्राफिकल मेथडने कसं सॉल्व करायचं. ठीक आहे, सो मी करतो. विद्यार्थी मित्रांनो,
पार्ट नंबर 3 मध्ये HW दिला होता तुम्हाला एक क्वेश्चन. ओके, तो क्वेश्चन नंबर 2चा 8 नंबरचं एक्झाम्पल होतं. ठीक आहे, तर त्याचं आन्सर आहे x=7 अँड y=3. ओके, x=7 अँड y=3. ठीक आहे, माझ्या कमेंट बॉक्समध्ये यूट्यूबला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमचं तुम्ही ॲन्सर सांगायचं आहे. अदरवाईज माझा व्हॉट्सअप नंबर जो आहे त्याच्यावर तुम्ही होमवर्क सॉल्व करून त्याचा फोटो सेंड करायचा आहे. त्याच्यानंतर पार्ट नंबर 4 म्हणजे जो आजचा टुडेज पार्ट. ओके, आता जो आपण ग्राफिकली मेथडचा जो क्वेश्चन बघितला, ओके, त्याचा तो 3rd नंबर एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 3rd नंबरचा एक्झाम्पल आहे. काय आहे, x+y=0, 2x -y=9. मार्च 2019 मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. काय करणार तुम्ही, या ठिकाणी एका व्हेरिएबलला आयसोलेट करायचं, इथे पण एका व्हेरिएबलला आयसोलेट करायचं, टेबल फॉर्म करायचा, त्या ठिकाणी फर्स्ट इक्वेशनसाठी 3 ऑर्डर पेअर फॉर्म करायचं, सेकंड इक्वेशनसाठी 3 ऑर्डर पेअर फॉर्म करायचे, ते पॉईंट्स ग्राफमध्ये प्लॉट करायचं आणि 2 लाईन ज्या ठिकाणी ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतील तो पॉईंट काय असणार आहे, म्हणजे ते पॉईंट जे इंटरसेक्ट करतील त्या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल, एक ऑर्डर पेअर मिळेल. ऑर्डर पेअर मिळेल म्हणजे काय मिळेल, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळतील आणि एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज ते काय असणार आहे, त्या लिनियर इक्वेशनचं ते सोल्युशन असणार आहे. ओके, सो दॅट्स ऑल फॉर टुडेज पार्ट.